नमस्कार मंडळी. पैसा आणि राजकारण या दोन गोष्टींचा संबंध किती जवळचा आहे हे काही वेगळं सांगायला नको. भारतातील सर्वात श्रीमंत आमदार कोण आहे माहिती आहे का? हा प्रश्न जर तुम्ही स्वतःला विचारला तर तुमच्या डोळ्यासमोर येथील चकचकीत गाड्या, आलिशान बंगला आणि कदाचित सोन्या चांदीच्या विटांनी मडलेली स्वप्नातली घरं. ही कहाणी आहे एका अशा व्यक्तीची ज्याने श्रीमंतीच्या बाबतीत सगळ्यांनाच माग टाकलंय. विचार करा, आपले लाडके उपमुख्यमंत्री माननीय श्री अजित पवार यांच्याकडे जेवढी संपत्ती आहे ना, त्याच्या 27 पट जास्त संपत्ती या एका आमदाराकडे आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकलत, अजित पवारांच्या 27 पट जास्त. आणि हे आमदार महाराष्ट्रातलेच आहेत. एवढंच नव्हे तर त्यांच्या पाठोपाठ येणाऱ्या 10 श्रीमंत उमेदवारांची एकत्रित संपत्तीपेक्षाही जास्त संपत्ती या एका व्यक्तीकडे, या एका आमदाराकडे आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कोण आहेत हे धनाढ्य गृहस्थ, कोण आहेत हे कुबेर? तर हे आहेत भाजपचे घाटकोपर पूर्वचे आमदार पराग शहा. मंडळी, त्यांची संपत्ती किती असेल बरं? एकदा विचार करा, एक आकडा मनात धरा. पकडला? आता मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जो आकडा पकडलेला आहे त्याच्यापेक्षाही खूप जास्त संपत्ती त्यांच्याकडे नक्कीच आहे. पराग शहा यांची संपत्ती आहे तब्बल 3,383 कोटी रुपये एवढी. ही रक्कम एवढी प्रचंड आहे, महाराष्ट्रातीलच नाही तर पूर्ण भारतातील सर्वात श्रीमंत आमदार आहेत. ही आकडेवारी आहे असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स ADR च्या 2025च्या अहवालातली, जिथं पराग शहा यांनी स्वतःच्या हिशोबाची माहिती सादर केली होती. तुम्ही देखील या वेबसाईटला एकदा नक्की भेट द्या. मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो. तुम्हाला सगळ्या आमदारांची काय काय संपत्ती आहे, काय काय गुन्हे त्यांच्यावरती आहेत, किती कर्ज त्यांच्यावरती आहे, सगळा आकडा तुम्हाला तिथे मिळेल. आता ही कहाणी कशी सुरू झाली? पराग शहा नेमकं आहेत तरी कोण? पराग शहा हे एक रिअल इस्टेट टायकून आहेत आणि त्यांचे प्रकल्प महाराष्ट्र, गुजरात आणि चेन्नईमध्ये पसरलेले आहेत. ज्यांनी 2014 मध्ये राजकारणात जेव्हा प्रवेश केला तेव्हा त्यांची संपत्ती होती साधारण 500 कोटींच्या आसपास. पण गेल्या 10 वर्षात त्यांनी संपत्ती वाढवण्याचा जो खेळ खेळलाय ना, तो ऐकून तुम्ही देखील तोंडात आश्चर्याचं बोट नक्कीच घालाल. म्हणजे जणू काही त्यांनी संपत्तीचा एक महालच उभा केलाय. आणि हा महाल इतका मोठा आहे की त्यात अजित पवारांसारख्या दिग्गजांचं वैभव देखील फिकं पडतं. कारण तुम्हीच विचार करा, एका बाजूला अजितदादा ज्यांची संपत्ती आहे 125 कोटींच्या आसपास आणि दुसरीकडे पराग शहा ज्यांची संपत्ती आहे 3,383 कोटी, म्हणजे जवळजवळ 27 पट जास्त. आणि कदाचित जर तुम्ही त्यांच्या घरी गेलात तर तुम्हाला सोन्याच्या बशीत चहा प्यायला मिळेल. आता आपण पाहूया त्यांची काय काय संपत्ती त्यांच्याकडे आहे, जी त्यांनी 2024च्या निवडणुकीमध्ये जाहीर केली होती. त्यांच्या मालमत्तेमध्ये आहे 3 लाख कॅश, 4 करोड रुपये त्यांनी बँकेत ठेवलेत, 6.69 करोड रुपयांचं फक्त सोनं, चांदी आणि हिरे यांच्याकडे आहेत. त्यासोबतच त्यांच्याकडे 16 करोडची शेत जमीन आहे, 4 करोडची नॉन ॲग्रिकल्चरल जमीन आहे, 4 करोडच्या कमर्शियल बिल्डिंग यांच्याकडे आहेत आणि 43 करोडचे रेसिडेन्शियल बिल्डिंग यांच्याकडे आहेत. आणि या सगळ्यांमधली सर्वात जास्त संपत्ती त्यांच्याकडे जी असेल ती आहे त्यांच्या कंपनीच्या शेअर्सचा सध्याचा बाजारभाव. त्यांच्या मॅन इन्फ्रा लिमिटेड या कंपनीचं 3,240 करोड किमतीचे शेअर्स त्यांच्याकडे आहेत. पण गंमत म्हणजे या सगळ्या संपत्तीच्या मागे त्यांचा राजकीय प्रवास देखील तितकाच रंजक राहिला आहे. आणि जेव्हा त्यांनी राजनीतीमध्ये प्रवेश केला त्याच वेळेस त्यांच्या शेअर्सची किंमत गगनाला जाऊन भिडली आहे. आणि विशेष बाब म्हणजे भाजप उमेदवार पराग शहा यांची संपत्ती गेल्या फक्त 5 वर्षात 575% वाढली आहे. म्हणजे ती जवळपास 6 पट वाढली आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीत त्यांची संपत्ती होती 550.62 कोटी रुपये एवढी आणि 2024 मध्ये ती झाली आहे 3,383 कोटी रुपये. या सगळ्या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला भेटतं? पराग शहा यांच्यासारखे नेते आपल्याला दाखवून देतात की राजकारण आणि संपत्ती यांचं एक विचित्र नातं आहे.
एकीकडे ते जनतेचे प्रतिनिधी म्हणून काम करतात, जनतेचे प्रतिनिधी म्हणून निवडणूक लढवतात, आणि दुसरीकडे त्यांचं वैभव सामान्य माणसांच्या स्वप्नाच्या कितीतरी पटीनं मोठं आहे. आणि आपण फक्त या कहाणीचं साक्षीदारच बनून राहायचंय. बघत राहतो आणि कदाचित विचार करतो की आपलं नशीब कधी पलटणार. महाराष्ट्रातला सर्वात गरीब आमदार कोण आहे तुम्हाला माहिती आहे का? आणि जर माहिती नसेल तर मग चॅनेल लगेच सबस्क्राईब करा, कारण पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घेऊन जाणार आहे महाराष्ट्रातल्या सर्वात गरीब आमदाराच्या दारात. मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला हायगई करू नका, शेअर करायला मागं पुढं पाहू नका, आणि जर बोल मराठीला आतापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच बेल आयकॉन दाबा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.